जगामध्ये दरवर्षी 1 बिलियन पेक्षा जास्त फोन विकले जातात. फक्त इंडियामध्येच 150 मिलियन फोन विकले जातात. या सगळ्या डिव्हाइसेसची लाईफ सायकल 5 वर्षांपेक्षा जास्त असते, पण वापर 2 पेक्षाही कमी. आपण आपला नवीन फोन तर घेतो, पण आपल्या जुन्या फोनवर लागतो सेकंड हँडचा ठप्पा. आणि जसं आपल्या ऑडियन्सने सांगितलं, सेकंड हँड रिस्की असतो. अशात कस्टमरकडे उरतात 2च ऑप्शन. एकतर ते एक नवा फोन महागडा घेतील किंवा स्वस्तातल्या फोनवरच दिवस ढकलतील. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी घेऊन आलोय एक तिसरी चॉईस. प्रेझेंटिंग कंट्रोल Z. कंट्रोल Z मध्ये कस्टमर्सला मिळतात प्रीमियम रिन्यू डिव्हायसेस. सगळे डिव्हायसेस अगदी नव्यासारखे असतात. यांना विकत घ्यायचा अनुभव सुद्धा नव्यासारखाच आहे. आणि विकत घेतल्यानंतर प्रॉब्लेम आलाच तर 18 महिन्यांची वॉरंटी आहे. आम्ही हे करू शकतो कारण आम्ही बनवला आहे एक इंडस्ट्रियलाइज रिफर्बिशमेंट सिस्टम, ज्यात आम्ही जुन्या फोनला अगदी नव्यासारखं बनवतो, फारच कमी कॉस्ट आणि वेळेमध्ये. आणि हे शक्य होतं AI ऑटोमेशन आणि रोबोटिक्स द्वारे. कंट्रोल Zचं मिशन आहे स्मार्टफोनच्या लाईफ सायकलला वाढवणं आणि रिन्यूला न्यू नॉर्मल बनवणं. तर मग सांगा इन्व्हेस्टर्स की तुम्ही या मिशन मध्ये आम्हाला साथ द्याल का? माझ्या या व्हेंचरसाठी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे 1.5 करोड माझ्या कंपनीच्या 1% साठी. थँक्यू. युग, सगळ्यात आधी मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईन. तुम्ही कर्नालचे आहात, मी पण कर्नालशी निगडीत आहे. तर कर्नालमध्ये अशी एंटरप्रेन्योरशिप पाहून मला फार छान वाटतंय. तर मला तुमच्या कॉन्सेप्टला थोडं अजून समजून घ्यायचं आहे की तुम्ही हे कसं करता. तर आज तुम्ही तुमचा फोन कदाचित ऑनलाईन घ्याल किंवा ऑफलाईन एका रिटेलरकडे जाऊन विकत घ्याल. तिथे एक ऑप्शन येईल की तुम्ही तुमचा जुना फोन देऊ शकता. अशा सगळ्या कंपन्यांबरोबर आम्ही काम करतो. त्या कंपन्यांकडून आम्ही सगळे डिव्हायसेस घेतो. डिव्हायसेस जेव्हा आमच्याकडे येतात आम्ही आमच्या फॅसिलिटीमध्ये घेऊन जातो, जी गुडगाव मध्ये आहे. ही फॅसिलिटी ऍब्सोल्युटली स्टेट ऑफ द आर्ट आहे. अशी फॅसिलिटी ऍटलिस्ट माझ्या नॉलेजनुसार भारतात कुठेच नाहीये. इथे आम्ही सगळ्यात जुन्या फोनना आधी डायग्नोज करतो, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये पाहतो की काय प्रॉब्लेम आहे. त्याला पूर्णपणे डिसअसेंबल केलं जातं. ज्या ज्या कंपोनंट्स मध्ये प्रॉब्लेम असतो त्यांना चेंज केलं जातं. मग कम्प्लिटली रिअसेंबल केलं जातं एका कंटिन्युअस कन्व्हेयर लाईन मध्ये. जसं एक फोन मॅन्युफॅक्चर होतो अगदी तसंच. मग या सगळ्या डिव्हायसेसची टेस्टिंग होते. जी टेस्टिंग होते त्यामध्ये खास गोष्ट ही आहे की सगळ्या टेस्ट फुल्ली ऑटोमेटेड आहेत. यात ह्युमन इंटरव्हेन्शन होत नाही, म्हणजे कोणतीच सब्जेक्टिव्ह चूक होत नाही. सगळे फोन 300+ टेस्टच्या थ्रू पास होतात आणि हे सगळं आमच्या फॅसिलिटीमध्ये होतं. एकदा डिव्हाइस रेडी झाला तर तो अगदी नव्यासारखा दिसतो आणि त्यानंतर त्याला आम्ही आमच्या वेबसाईटवर विकतो. आणि याच आठवड्यात आम्ही आमचं पहिलं स्टोअर उघडलं आहे, जे गुडगाव मध्ये आहे. व्हेरी नाईस. हा सेकंडचा फोन घ्यायचा आहे, रिफर्बिश फोन घ्यायचा आहे, तर प्रत्येक गल्ली नाक्यावर 1-2 दुकानं असतातच. मग या आयडियावर एवढा मोठा बिझनेस उभा करायचा तुम्ही विचार कसा केला? जुने फोन तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी विकले जातात. प्रत्येक गल्लीत तुम्हाला ते मिळतील. आम्हीही ते पाहिलं आणि आम्हाला जाणवलं की कस्टमर याने सॅटिस्फाईड नाहीयेत. म्हणजे ते घेतात पण क्वालिटी चांगली नसते. तर जी आम्ही गॅप आयडेंटिफाय केली ती अशी आहे की कोणी क्वालिटीवर काम करत नाही. थोडक्यात कोणीच प्रॉपरली प्रोडक्ट रिफर्बिश करत नाही. अडचण तिथे होती. तर आम्ही त्यालाच आमचं कोर बनवलं. गेली 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ माझा पर्सनल वेळ यामध्येच लावला की आपण रिफर्बिशमेंट प्रोसेस ठीक करूया.